आता अखेर तो दिवस आलाच आहे। मंदिराची भव्य सजावट, उद्या होणार प्राण प्रतिष्ठापना, असं सगळं दृश्य जे आहे यासाठी देशभरामधल्या सगळ्या रामभक्तांचे डोळे आसुसलेले आहेत आपल्या रामलल्लाच्या दर्शनासाठी आणि थेट अयोध्या नगरीमध्ये पोहोचले न्यूज 18 लोकमत। आपण जाणार आहोत, माझे सहकारी विशाल परदेशी आणि प्राजक्ता तांडेल आपल्या सोबत आहे। श्रीराम प्राजक्ता, श्रीराम विशाल। प्राजक्ता, सगळ्यात आधी मी तुझ्या इथे येते। सध्या तू अयोध्येमधल्या कोणत्या भागात आहेस? कारण संपूर्ण अयोध्या नगरी श्रीराममय झालेली आहे। काय सध्या तिथं वातावरण आहे? अगदी खरंय मनाली, जसं तू म्हणाली, सगळ्यात आधी जय श्रीराम। अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे। ही संपूर्ण नगरी, अयोध्या नगरी राममय सध्या झालेली आहे आणि आपल्यासोबत या अयोध्या नगरीमध्ये सध्या मी लता मंगेशकर चौकात आहे आणि आपल्यासोबत महाराष्ट्रातून आलेले देखील काही भाविक भक्त इथे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। कुठून आलाय? मुंबई। काय वाटतंय, इतक्या वर्षांनी मंदिर बनतंय, काय भावना आहे? खूप आनंद वाटतोय, चांगलं वाटतोय। काय सांगाल? जय श्रीराम। अतिशय सुंदर वाटतं आम्हाला, एकदम स्वर्गहून एक कमी नाही। एकदम आमचे म्हणले एकदम म्हणजे काय बोलू शकत नाही, एवढा आनंद झालेला आहे आम्हाला पूर्णपणे। मी दोनदा पायी यात्रा केली आहे। 2011 मध्ये एकदा पायी यात्रा केली आणि पुन्हा गेल्या साली पण दिवाळी पायी यात्रा केली। 1 महिना 21 दिवस लागले। 11ला आलतो तेव्हा मला वाटलं की मंदिर हो आहे ते राम मंदिर, मी झेंडा लेके आहे का असं झेंडा घेऊन 2 वेळेस पाहिलं। बरं, तुमच्या काय भावना आहे? आम्हाला खूप आनंद झाला आहे, इथून पावन झालो असं झालंय आम्हाला। खूपच खूप गावाला पायी यात्रा करतो म्हणजे गावात झेंडा घेऊन मथुरला येतो। तर मनाली, आपण पाहतोय अतिशय राममय असं इथे वातावरण पाहायला मिळतंय। लता मंगेशकर चौकात सध्या मी आहे। मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे दाखल झालेले आहेत। फक्त देशातूनच नाही, विदेशातून देखील राम भक्त इथे आहेत। कुठे कहाँ से आए हो? दिल्ली से मैम, दिल्ली से। क्या भावना है? जय श्री राम। अरे माता जी पूछो मत, मेरा सनातन धर्म सत्य, सनातन, तपस्या, धैर्य, धीरज और 500 साल की तपस्या का फल है ये 22 जनवरी पूरा विश्व राममय होने जा रहा है। जय श्री राम। India is one of the country which is facing and challenging the poverty in India. Many of the Indians do not get 2 meals a day. They do not have good houses to live in. Their children do not get proper school. Many of them die for want of. तर राममय असं हे वातावरण झालेलं आहे। आप कहाँ से आए? कार सेवक 1990 के 1992 का मैं कार सेवक रहा हूँ। 1990 में माननीय मुलायम सिंह मुख्यमंत्री द्वारा हमारे कार सेवकों पर, संतों पर, मेहनतों पर, निर्दोषों पर। मनाली, खरं तर इथे असं वातावरण आहे की जेव्हा 14 वर्षांचा वनवास संपवून राम जेव्हा अयोध्या नगरीमध्ये आलेले तेव्हा जसा उत्साह होता, किंबहुना त्यापेक्षाही अधिक जास्त उत्साह आता पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जात आहेत। महाराष्ट्रातून काही नागरिक आलेले आहेत, रामभक्त आलेले आहेत। आपण पाहतोय हे जे कलाकार आहेत ते महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि इथे रांगोळी देखील काढण्यात येते। लता मंगेशकर चौकात सध्या मी आहे। इथे राम नामाचा जप सुरू आहे, राम नावाच्या घोषणा इथे सध्या पाहायला मिळत आहेत। अगदी बरोबर आहे। तू ज्या भागामध्ये आहेस, आता जी 22 तारखेची सगळ्यांना म्हणजे उद्याची जी सगळ्यांना उत्सुकता आहे प्राण प्रतिष्ठापनेची, त्या आधीची अयोध्या नगरी कशी होती आणि आताची अयोध्या नगरी, तिथल्या स्थानिकांना सुद्धा खूप फरक जाणवत असेल प्राजक्ता, खूप मोठ्या प्रमाणात? निश्चितच मनाली, खरं तर सांगायला झालं तर आधी अयोध्येमध्ये खरं तर अरुंद गल्ल्या होत्या, अगदी लहान निमुळते असे रस्ते होते। मात्र आता इतकं बदल झालेला आहे। मोठे मोठे रस्ते, ठिकठिकाणी सगळीकडे सुविधा पाहायला मिळत आहेत, कारण इतके भक्त या अयोध्या नगरीमध्ये येत आहेत। आणि मला वाटतं की देशातला हा पहिला असा कार्यक्रम असेल, पहिला असा मोठा इव्हेंट असेल जिथे सगळे VIP एकाच कार्यक्रमाला एकाच वेळी उपस्थित राहणार आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर पोलिसांची देखील गस्त इथे वाढवण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच राम भक्त अतिशय उत्साहाने, आनंदाने इथे वावरतायत। अगदी बरोबर प्राजक्ता, त्यामुळे तिथल्या संपूर्ण परिसरातला आणि तिथल्या सगळ्या अपडेट्स घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राहू। आता आपण जाऊयात, माझे सहकारी विशाल परदेशी सुद्धा आपल्या सोबत आहेत। विशाल, सध्या तुम्ही कुठे आहात? कारण राम मंदिर परिसर जे आहे तिथं फुलांची अतिशय भव्य दिव्य आरास करण्यात आलेली आहे आणि राम नगरी, अयोध्या नगरी ही आता सगळ्यांच्या स्वागत
स्वागतासाठी आणि रामलल्लाच्या स्वागतासाठी आता सज्ज झालेली आहे। मनाली, आता या क्षणाला मी आहे राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अयोध्येमध्ये आणि मला असं वाटतं मी ते प्रवेशद्वार पहिल्यांदा दाखवेल। आपण किती छान पद्धतीने या प्रवेशद्वारावरती बघा, एका फलकावर फुलांची आरास करण्यात आलेली आहे। प्राण प्रतिष्ठा महोत्सव में आए हुए सभी भक्तों का श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट द्वारा स्वागत करता है असं म्हणून या ठिकाणी मस्त फुलांची आरास करण्यात आलेली आहे। शिवाय आजूबाजूला फुलांच्या माळा लावल्याचं आपण बघतोय दोन्ही ठिकाणी कमानीला, आणि आतली सजावट तर विचारलंच नको, खरं तर ती उद्या आपल्याला आणखीन जवळून बघायला मिळणार आहे ज्यावेळेस पंतप्रधान येतील। आता या क्षणाला मला असं वाटतं अयोध्येतील हवेची झुळूक सुद्धा जय श्रीरामचा नारा देते आणि हा सगळा जयघोष होत असताना या ठिकाणी आपल्याबरोबर काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात, त्यांना आपण विचारूयात की आजचा एक दिवस, आजची रात्र आणि उद्याची सकाळचे काही तास रामलल्ला गर्भगृहात स्थापित होणार आहे। मोठा संघर्ष आहे, मोठा इतिहास आहे याला, आणि या क्षणाला सगळ्यांच्या मनात आनंद आहे। काय वर्णन करा? 550 वर्षाचा हा जो संघर्ष आहे हा पूर्ण होतोय आणि देवदुर्लभ असा हा क्षण आहे। प्रभू रामचंद्रांच्या कृपेने हे सर्व व्यवस्थित घडतं आहे। आदरणीय पंतप्रधान, त्याचप्रमाणे आमचे बंधू योगी आदित्यनाथजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांनी जी मेहनत घेतली आहे ती आज फळाला येते। सर्व कारसेवकांनी, सर्व रामभक्तांनी जो संघर्ष अविचल केला, 27 लढाया राम मंदिराकरता झालेत, हजारो कारसेवक गोळीबारामध्ये बळी पडलेत, या सर्वांच्या श्रमाचं या ठिकाणी सार्थक होतंय आणि अत्यंत विधियुक्त पूजनामध्ये रामलला विराजमान उद्या मंदिरामध्ये स्थापन होत आहेत। आज सकाळपासून अत्यंत मोठ्या पूजा या आरंभ झालेल्या आहेत। त्या ठिकाणी प्रातपूजन झालं, कलशपूजन झालं, त्याचप्रमाणे स्नपनविधी त्या ठिकाणी होत आहेत। उत्तरांग पूजन, प्रायश्चित्त पूजन होऊन आज उत्तरांगाचं संपूर्ण हवन होऊन 183 अत्यंत सुंदर अशा कलशांनी त्यामध्ये दिव्य औषधी संपूर्ण भारतभरातून आणलेल्या आहेत। त्या औषधींचं स्नपनविधी आणि स्नान मूर्ती आणि कलशाला देखील त्या ठिकाणी होत आहे। महंत, मला आणखीन एक विचारायचं आहे की याच्यात सगळ्यात मोठी उत्सुकता जी आहे ना मनाली किंवा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, ती म्हणजे रामलल्लाची जी मूर्ती आहे त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढण्याचा सोहळा किंवा ती प्रक्रिया आपण म्हणूयात, ती नेमकी कशी असणार आहे, काय असेल तो एक्झॅक्ट उद्याचा जो मुहूर्त दिलेला आहे मृगशीर्ष नक्षत्राचा, साधारण 35 मिनिटाचा तो कालखंड आहे। त्यामध्ये सर्वात प्रथम सोन्याच्या वाटीमध्ये सोन्याच्या तारेनी तूप आणि मध हे एकत्र करून देवासमोर आरसा ठेवला जाईल आणि देवांच्या दोन्ही डोळ्यामध्ये मध्वाज्य हे सोन्याच्या काडीने लावलं जाईल आणि ती पट्टी काढल्यानंतर प्रभू रामचंद्र आपला चेहरा हा सर्वात प्रथम आरशामध्ये पाहतील आणि मुख्य यजमान असलेले नरेंद्र मोदी आणि मूर्ती यामध्ये प्रसाद ठेवलेला असतो अत्यंत मोठा, ज्याची आरसा काढल्यानंतरची जी प्रथम दृष्टी आहे ही त्या भोग म्हणजे त्या नैवेद्यावरती पडेल आणि राष्ट्राकरता हा जो क्षण आहे तो मुहूर्तच असा घेतलाय की भारताची संपूर्ण कीर्ती ही त्रैलोक्यात विख्यात हो, त्याचप्रमाणे आमचं राष्ट्र अत्यंत भरभराटीला येऊ, सर्व सुखी हो, अशा पद्धतीचा प्रधान संकल्प त्या ठिकाणी केलाय। आणि आदरणीय नरेंद्र मोदी, आपण जाणत आहात की आपल्या काळाराम मंदिरामध्ये संकल्प केल्यानंतर 11 दिवसाचं हे व्रत धारण केलेलं आहे आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी रोज त्यांनी बेडवरती झोपणं देखील सोडलंय। दर्भाची शय्या, दर्भाचं जे त्या ठिकाणी आपण त्यावरती एक सादर ब्लँकेट टाकून मोदीजी खाली जमिनीवरती शयन करतायत। व्रत, जप, नियम, तप, स्वाध्याय याचं पालन करतायत। आत्ताच रामेश्वरची त्यांची समुद्रावरची पूजा झाली तर मंत्र जे आहे या ठिकाणाहून मी सांगितलेले होते। तर हा गौरवशाली इतिहास आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा उद्या त्याची इति कर्तव्यता ही आपली होते बघायला मिळणार आहे। तर मनाली, अशा पद्धतीने हा सगळा सोहळा जो आहे अयोध्येमध्ये तो रंगतोय। सोहळ्यापूर्वीची सगळी दृश्य पुन्हा एकदा मी प्रवेशद्वाराची सजावट मी सगळ्या आपल्या दर्शकांना दाखवतोय आणि अर्थात ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवणे। अर्थात हा सगळा उत्साह बघितल्यानंतर प्रेक्षक देखील आता या क्षणाला दिवाणखान्यात बसल्या बसल्या जय श्रीरामचा जप किंवा नारा जो आहे तो लावत असणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। मनाली, निश्चित विशाल, जसं तुम्ही सांगितलं आणि तुमच्यासोबतच्या